राजेंद्र आरू सहाय्यक अध्यापक यांना सपत्नीक शिक्षण सेवेतून निरोप समारंभ। राजेंद्र असरोजी आरू हे रिठद गावातील रहिवासी असून जवळपास 25 वर्ष झाली मराठवाड्यातील अनेक गावामध्ये त्यांनी आपल्या शिक्षकी पेशातून सेवा घडवली। अनेक मुलांचे आयुष्य घडवत आले। कालांतराने 2012 पासून विदर्भात रिठद गावातील आपल्या जिल्हा परिषदेच्या मराठी केंद्रीय प्राथमिक शाळेत ते रुजू झाल्यानंतर आजपर्यंत विद्यार्थी घडवण्यासाठी रिठदच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ते कायम प्रयत्नशील होते। मध्यंतरी याच शाळेत काही काळ मुख्याध्यापक म्हणून कार्यभार देखील त्यांनी सांभाळला, परंतु आपली शिस्त सोडून कोणतेही काम त्यांनी कधीही केले नाही व स्वीकारलेही नाही। राजकीय दबावाखाली आयुष्यात कुणाचंही कामच केलं नाही व ते बळीही पडले नाहीत। ते कडक स्वभावाचे असल्याने न पटलेली मते कधीही स्वीकारली नाहीत। त्यामुळे शाळेतील शिस्त व शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फायदाच होत गेला व शाळेत कोणताही अनुचित प्रकार कधीही घडू दिला नाही। हे विशेष। आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळेच्या माध्यमातून शाळेतील शिक्षणातून सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात येत आहे। त्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात येत आहे। दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानोबा आरू यांनी केले तर प्रास्ताविक मनोज इंगळे यांनी केले। यामध्ये शाळेतील शिक्षणावरील आपला विद्यार्थी वर्गात प्रभाव व शिस्त याबाबत विस्तृत माहिती दिली। तर भानुदास आरू, हनुमान बोरकर, आशाबाई बोरकर यांनी सेवावृत्तीच्या विषयावर आपले विचार व्यक्त केले। तर शाळेतील शिक्षक वृंद व सहकारी आणि राजेंद्र आरू यांचे जावई यांनी त्यांना भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन यावेळी सन्मानित देखील केले। या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय विजय बोरकर, उपाध्यक्ष दीपक बोरकर,